हाय एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी ना गुरुवारी हॉस्पिटलमध्ये गेले होते, गेल्या गुरुवारी. तेव्हा मी व्हिडिओ शूट केला होता, पण शूटिंग केल्यानंतर एडिट करून ना टाकायचं विसरूनच गेले. खूप जास्त पाऊस आला होता, खूप मोठा मुसळधार पुण्यामध्ये त्या दिवशी पाऊस झाला होता. आणि हा आत्ता मला व्हिडिओ गॅलरीमध्ये दिसला म्हणून म्हटलं चला टाकावं. खूप मोठा पाऊस आला होता. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर ना इथे आम्ही चाललो होतो आता रिटर्न हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी ना थोड्याशा गोळ्या कमी केल्यात, त्यामुळे खूप जास्त छान वाटत होतं. खूपच मोठा पाऊस आला होता आणि बाबूची इथं मस्ती चालू होती. मला म्हणत होता मम्मा मी नाही बघणार मोबाईल, आणि बॅग ओली झाली होती त्यामुळे मला म्हणत होता की मी बॅग ओली झाली म्हणून मी तुझं नाव पप्पाला सांगणार आहे, असं चाललं होतं. खूप जास्त आगाऊपणा करतो, मस्ती करतो. खूपच मोठा पाऊस आला होता. हे बघा तुम्हाला आता पाणी दिसेल इथे किती जास्त मोठं, खूपच पाणी, असं मुसळधार पाऊस पडला होता. खूप जास्त पाणी होतं आणि इतकी भीती वाटत होती ना, खूप जास्त भीती वाटत होती. कारण ना रस्त्यावरती अजिबातही गाड्या नव्हत्या. खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि त्या दिवशी ना अजिबातच गाड्या रस्त्यावरती नव्हत्या. तिथून आम्हाला यायला नाही म्हटलं तरी 1-1.5 तास लागतो, पण आम्हाला त्या दिवशी 2 तास कंप्लीट लागले. कारण पाऊसच एवढा जास्त मोठा होता आणि ड्रायव्हर पण खूप जास्त घाबरत होता. ड्रायव्हर म्हणत होता मॅडम आम्ही कशाला गाडी जास्त पळवू, कारण आम्हाला जास्त भीती वाटते. त्याला असं वाटत होतं की गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाणी वगैरे जाऊन कुठं गाडी बंद पडते की याची त्याला खूप जास्त भीती वाटत होती. हे बघा पाणी, खूपच पाणी होतं. खूप जास्त मोठा पाऊस पडला होता आणि पाणी सगळीकडे पाणी होतं. रस्त्यावरती तेवढ्या जास्त गाड्या नव्हत्या कारण पाऊस असल्यामुळे भीती गेली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघंच गेलो होतो ना, त्यामुळे खूपच जास्त भीती वाटत होती. बाबू आणि आम्ही दोघंच होतो हॉस्पिटलला. म्हणजे गेलो होतो. जाताना मला म्हटले होते येतो ह्यांनी, पण एवढा जास्त पाऊस आल्यामुळं ना मी म्हटलं बाईकवरती कशाला येत आहे तुम्ही, त्यामुळं त्यांनी आले नव्हते. आम्ही दोघंच गेलो होतो. मग रिटर्न आम्ही ओला करून रिटर्न परत यायला निघालो होतो. तर येताना एवढा जास्त पाऊस लागला होता. साधारण आम्ही कंप्लीट 2 ते 2.5 तास लागले होते आम्हाला यायला. एवढा जास्त पाऊस असल्यामुळं ड्रायव्हर पण सावकाश गाडी चालवत होता आणि खूप मोठा असा पाऊस होता, त्यामुळे खूपच जास्त भीती वाटत होती. मग आम्ही बाबूची मस्ती चालू होती, असं बोलत चालत गप्पा मारत कसं तरी रस्ता पटकन घरी यायचं चाललं होतं. आणि बाबू खूप जास्त आगाऊपणा चालला होता साहेबांचा. पावसाने तर खूपच जास्त, म्हणजे या इकडल्या ठिकाणी ना खूप जास्त हे असतं, ट्रॅफिक वगैरे असतं, पण त्या दिवशी अजिबात ट्रॅफिक नव्हतं तरी सुद्धा आम्हाला एवढा जास्त वेळ लागला यायला घरी. त्यानंतर घरी आल्यावर कपडे वगैरे चेंज केली आणि मॅडमचं चाललं होतं. तिला काही घेऊन गेले नव्हते, तिला येताना शाळेतून घेऊन आले. तिला 4 वाजेपर्यंत शाळेतच बसवलं होतं. मग आल्यानंतर ना मॅडम अशा झाडून वगैरे काढत होत्या. खूप कामं करते बाळ माझं, झाडून घेते, पुसून घेते, नको म्हटलं तरी पण घेते, तिला हौस आहे कामं करण्याची. त्यानंतर ना मी कपडे वगैरे चेंज केले आणि इथं बसले होते तर मॅडम झाडून काढत होत्या आणि ह्या साहेबांचं ना परत कचरा करायचं चाललं होतं. तिला ना खूप जास्त परेशान करतो, आगाऊ खूप जास्त आहे, नुसता मस्ती करत असतो. तिला कुठली कामं करू देत नाहीये, त्याला पण करायचं होतं बघा. म्हणत होता मम्मा मला पण झाडू मारायचं आहे म्हणून. आता त्याला कुठे येणार आहे, पण खूप जास्त आगाऊपणा करतो. तिनं झाडून काढलं की त्याच्यावरती कचरा आणून टाकतो. मग आता संध्याकाळ झाली होती आणि मी चालले होते भाजी आणायला. म्हटलं चला आज थोडीशी भाजी वगैरे घेऊन यावं, फळं पण घ्यायची होती थोडी. मग मी येताना भाजी वगैरे घेतली. हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे, शूटिंग केलेला आहे बघा. तिथे त्या आजीनं खूप जास्त विणकाम छान करत होत्या, पण जवळ जाऊन शूटिंग करायचं होतं. पर्स वगैरे बनवत होत्या, पण काही करणं झालं नाही बघा. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो आता दुसऱ्या दिवशी नाश्त्याला, कारण खूप जास्त कंटाळा आला होता. मग म्हटलं चला बाहेर जाऊया नाश्त्याला म्हणून. मग आम्ही सगळेजण बाहेर असं नाश्त्याला निघालो होतो. ह्या दोघांची ना कुठंही जाऊ द्या नुसती मस्ती असते, नुसता आगाऊपणा करतात, कुठंही शांत बसत नाहीत हे बघा. आणि लगेच प्रेमाने एकत्र पण येतात. त्यानंतर ना मग आम्ही असं नाश्त्याला चाललो ना, हा गाडीवर बसला ना
खूप जास्त घाबरतो. म्हणून माझा हात पकडून मला म्हणत होता, मम्मा मला पकड, मम्मा मला पकड, असं चाललं होतं त्याचं. त्यानंतर ना आम्ही आज शाहूनगरला नाश्त्याला जाणार होतो. तिकडलं वातावरण आणि तिकडलं जे म्हणजे एरिया आहे ना, खूप जास्त छान वाटत होता. पण आता सध्या गॅसची टंचाई चालू आहे ना, म्हणजे ते युद्धामुळं, त्यामुळं सगळीकडं हॉटेलं नुसती बंद होती. असं वाटत होतं लॉकडाऊन वगैरे पडलंय की काय. त्यानंतर इथे एक मंदिर आहे बघा, ह्याचं महादेवाचं, खूप जास्त सुंदर आहे, खूप मस्त वाटते. आणि तिथं शूटिंग चालू होतं, मुली शूटिंग करत होत्या, खूप जास्त छान आहे. जायचं होतं मंदिरामध्ये पण नाही गेलो, नको म्हटलं नंतर कधी आल्यावर जाऊया. मग आम्ही इथे नाश्ता करायला आलो. इथे बघा माझं तोंड खूप जास्त असं सुजलं आहे. त्यानंतर ना मग इथे आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता वगैरे घेतला, मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. हे दोघं ना कुठंही जाऊ द्या नुसती भांडणं करत असतात. मग आम्ही परत आता इथे नाश्ता वगैरे करून घरी निघालो. चला तर ओके, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.